नमस्कार. मी बहुजन क्रांती मीडिया आपल्यासोबत आहेत. विदर्भवादी नेते आणि विधानसभेत विदर्भाचा आवाज बुलंद करणारे ॲडव्होकेट वामनरावजी चटप साहेब यांच्यासोबत आपण बहुजन क्रांती मीडियाची खास बातचीत करूया. सर नमस्कार, आपलं चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. काय सांगाल सर या सरकारबद्दल? सरकार जेव्हा BJP सरकार जेव्हा निवडणुकीच्या वेळेस निवडून यासाठी मतं मागायसाठी म्हणत होती की आम्ही जर सत्तेवर बसलो तर वेगळा विदर्भ करून देऊ, काय भूमिका आहे सर आपली याच्यावर? यांच्या पक्षाने 97 साली भुवनेश्वरला राष्ट्रीय अधिवेशनात ठराव केला होता भाजपाने, आणि आम्ही छोट्या राज्याच्या बाजूचे आहोत. दिल्लीत सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य करू. दुसरं, 14च्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी यांनी लेखी दिलं होतं विदर्भाद्यांना की आम्ही जर दिल्लीत सत्तेत आलो तर विदर्भाचं राज्य देऊ. त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भाचा जागर केला होता. शेगाव, आमगाव ते खामगाव, शेगाव, खामगाव ते आमगाव असा. आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला सरकार द्या दिल्लीतलं गल्लीतलं, आम्ही विदर्भाचं राज्य करू. पण ते झालं नाही. मुख्यमंत्री तर म्हणत होते मी विदर्भ झाल्याशिवाय लग्नही करणार नाही. तर हे सगळं या तऱ्हेने आम्हाला चीट केलं आहे, हे निव्वळ सत्य आहे. आणि दुसरं असं की विदर्भाची मागणी ही 120 वर्षाची आहे. आम्ही आता 3ऱ्या फळीतले शिलेदार आहोत. आणि एक गोष्ट सरळ आहे की ज्या म्हणून कमिट्या नेमल्या, जसं JVP कमिटी असेल, उदाहरणार्थ दार आयोग असेल, पहिला राज्य पुनर्रचना आयोग SRC, याला फजल अली कमिशन म्हणतात, ते पुढे सम्मा आयोग, या सगळ्या आयोगांनी विदर्भ राज्य सक्षम आणि शिल्पीत आहे ते व्हावं अशी शिफारस केली आहे. आज महाराष्ट्राची अवस्था ही प्रचंड कर्जाखाली दबलेली आहे. महाराष्ट्राचं सगळ्या मार्गाचं महसुली उत्पन्न आहे 9,60,000 कोटी. त्याच्यावर वर्षाच्या खर्चाला लागतात 6,06,000 कोटी. अर्थसंकल्प तुटीचा आहे 45,000 कोटी. राज्यावर कर्जाचा बोजा आहे 7,82,000 कोटी 31 मार्चला. त्यावर व्याज द्यावं लागतं 56,727 कोटी. बजेट मंजूर झाल्यानंतर सरकारने परत 13,000 कोटीचं कर्ज घेतलं, आणि आता 1,32,000 कोटीचं कर्ज घ्यायला केंद्राला परवानगी मागितली आहे. केंद्राने मान्य केलं आहे. आणि आता राज्यावरचं कर्ज आणि व्याज मिळून हे होणार आहे 9,83,727 कोटी, आणि उत्पन्न आहे फक्त 5,60,000 कोटी. शिवाय राज्य सरकारला काही जबाबदाऱ्या, लायबिलिटीज डिस्चार्ज करायच्या आहेत. त्या आहे ठेकेदारांचं केलेल्या कामाचं पेमेंट, ते आहे जवळजवळ 95,732 कोटी रुपयाचं. ते वेळेवर मिळालं नाही. बँकेच्या नोटिसेस आल्या म्हणून 2 ठेकेदारांनी आत्महत्या केली आहे. आता हे राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. म्हणून 100 वर्ष राहिलो महाराष्ट्रात तरी विदर्भाच्या जनतेचं बरं होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही 2 अर्थसंकल्प मांडले होते 2 प्रति विधानसभेत. जरी 14-15ला झालं असतं तर तेव्हा उत्पन्न होतं 41,510 कोटी, आणि खर्च होता 20% विजेचे दर कमी केले, नवे कर लावले नाही तरी 41,400 कोटी, म्हणजे 110 कोटी शिल्पीचं झालं असतं. जर हे 17-18ला झालं असतं तर विदर्भाचं उत्पन्न 13,000 कोटींनी वाढून ते 54,040 कोटी झालं होतं. तेव्हाही खांदेवाले सरांनी नवे कर लावले नाही, 20% विजेचे दर कमी केले अर्थसंकल्प प्रति विधानसभेत मांडताना, आणि तेव्हा खर्च होता 52,380 कोटी, म्हणजे शिल्लक होती 1,660 कोटी. विदर्भाचं राज्य, महाराष्ट्राचं राज्य मुंबईसोबत असूनही 9,83,727 कोटीच्या तुटीत आहे. 95,000ची ठेकेदारची लायबिलिटी डिस्चार्ज करू शकत नाही. ठेकेदार आत्महत्या करतात. त्यांनी भीकमागो आंदोलन केलं. बरोबर. याच्यापेक्षा महाराष्ट्राची बाजारात गेलेली पत खालची असू शकत नाही. आणि म्हणून राज्य दिवाळखोरीत निघाल्यामुळे विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि म्हणून आम्ही विदर्भातल्या जनतेला म्हणतो, बाबा रे, आता मायबापानो, आई बहिणीनो थांबवा. जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि खाऊष्ट. आता फक्त एवढंच म्हणा, ना दान चाहिए ना अनुदान चाहिए, हमें तो सिर्फ विदर्भ राज्य. बरोबर सर, धन्यवाद सर. अजून तुम्ही जर पाहिलं आता येणाऱ्या निवडणुकीत किंवा समोर पुढील विधानसभेत तुम्ही असं का म्हणून आपण त्यांना टक्कर देऊ शकतो जे विदर्भाच्या विरोधात आहे? 2 गोष्टी आहे. यापुढची लढाई ही निवडणुकांमध्ये
जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होईल आणि धनशक्तीला झुकवायचं असेल तर जनशक्ती जागरण करावं लागेल, जास्त मेहनत करावं लागेल, त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यावं लागेल. जे देत आहे ते धनशक्तीवाले ते काही पुरणार नाही हे जाण करून द्यावं लागेल आणि हे पुढे लुटारूच्या स्वरूपात जाणार आहे धनशक्तीवाले. म्हणून आता लुटारूच्या आता थांबवूया मौजा अशा तऱ्हेचा निर्णय जनतेने करावा म्हणून त्यांना अपील करावं लागेल. नक्कीच सर, जेव्हा जेव्हा पण निवडणुका येते BJP सरकार हे फेल ठरलं राहते, त्यांना दिसते. लोकसभेत आपण बघितलं, नंतर लोकसभेचा वचका घेत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना हाताशी धरून त्यांनी 1500 रुपयाचं आमिष दाखवून सत्तेत बसले. पण आता काही 4-5 या मागच्या महिन्यातच त्यांनी 65,000 लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून दिलं. म्हणजे ते निवडणुकीच्या पहिले पात्र होत्या आणि आता त्यांचं काम निघून गेलं तर अपात्र कशा झाल्या, यावर काय सांगा? एक गोष्ट आहे की त्यावेळेला मतं पाहिजे म्हणून सरसकट पैसे दिले, बरोबर. व्हेरिफिकेशन केलं नाही, त्याची पडताळणी केली नाही, त्यामध्ये सरकारी अधिकारी आहे का, टॅक्सपेअर आहे का, 4 व्हीलरवाला आहे का, याचं काही भान केलं नाही. फक्त मताचा जोगवा मागायचा होता आणि सरकारी तिजोरीतून मतदारांना फुलसावणी म्हणून पैसे द्यायचे होते आणि ते दिले त्यांनी आणि म्हणून त्यांना महिलांची मतं मिळाली. असं ठीक आहे. धन्यवाद सर. नमस्कार.